पुराण सांगतं की जेव्हा भगवान परशुरामांनी आपल्या पित्याच्या आज्ञेचं पालन केलं तेव्हा मातेच्या प्रेमापोटी त्यांचं मन व्याकुळ झालं होतं. आई येडेश्वरी हे माता रेणुकेचं रूप मानलं जातं. परशुराम आपल्या आईच्या शोधात फिरत असताना येरमाळ्याच्या या पावन भूमीत मातेचा विसावा झाला. भाविक मानतात की आजही परशुराम आपल्या बाळ स्वरूपात आईच्या जवळ राहण्यासाठी या परडीत येतात. म्हणूनच त्या बाहुल्याला बाळ परशुराम म्हणून पूजलं जातं. येथे परडी घेऊन बसण्याची परंपरा केवळ प्रथा नाही, तर ते एक श्रद्धेचं विज्ञान आहे. ज्या घराण्यात मूल होत नाही ते भाविक आईकडे साकडं घालतात. नवस पूर्ण झाल्यावर ते या बाहुल्याला परशुरामाचं रूप देऊन त्याची विधिवत पूजा करतात. अनेक भाविक आपला मुलगा किंवा बाळ देवीला दत्तक म्हणून अर्पण करतात आणि नंतर देवीचा प्रसाद म्हणून त्याला परत घेतात. हा विधी करताना भाविकांच्या डोळ्यात जी श्रद्धा असते ती बघून वाटते की जणू काही माता रेणुका आजही आपल्या पुत्राला मांडीवर खेळवत आहे. तुम्ही मंदिरात बघाल तर तिथे लाल आणि पांढऱ्या रंगाचा प्रभाव जास्त असतो. लाल रंग हा शक्तीचं प्रतीक आहे, तर पांढरा रंग हा परशुरामांच्या सात्विक भक्तीचा. येडेश्वरीच्या दरबारात येणारा प्रत्येक भक्त इथून रिकाम्या हाताने जात नाही. ती परडी आणि तो छोटासा बाहुला आपल्याला हेच शिकवतो की निसर्गाच्या आणि देवांच्या रूपात प्रत्येक बाळ हे त्या परशुरामाचाच अंश आहे. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि कमेंटमध्ये आई येडेश्वरी नक्की लिहा.